रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 4 जून 2026. आज आमचा गाडीने नर्मदा परिक्रमेचा 6वा दिवस आहे आणि आम्ही आता आहोत महेश्वरच्या 10 किलोमीटर अगोदर. तर सकाळ सकाळी सगळे परिक्रमावासी एका हॉटेलवरती फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही 10 किलोमीटरवरती आता महेश्वर या ठिकाणी जाणार आहोत, ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आहे. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर प्रथमतः आरती स्नान करणार, आरती करणार आणि मग पुढचे विधी करणार आहोत. त्यानंतर आम्हाला लगेच निघायचं आहे उज्जैनला. तर चला जाऊयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नर्मदे हर. आता महेश्वर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आमच्या दोन्ही गाड्या पार्किंग झालेल्या आहेत आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते घाटावरती स्नानाला गेलेले आहेत. त्यानंतर इथे संकटमोचन धर्मशाळा आहे, या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे आणि आम्ही आता घाटावरती चाललेलो आहोत पूजेसाठी. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते पूजेसाठी गेलेले आहेत. या ठिकाणी मंदिरातली आरती जी आहे हनुमंतरायांची, ती आरती सुरू झालेली आहे. चला नर्मदे हर. आजचे आपण सकाळचे नर्मदा मैयाचे महेश्वर येथील दर्शन घेणार आहोत. हर नर्मदे हर. वरती आलेलो आहोत आणि नर्मदा मैयाची सकाळची शुभ असे दर्शन आहे. पलीकडे जर बघत असाल तर पलीकडे आहे नवडा टवडी घाट, जो पायी किनारा आहे पूर्ण. नर्मदे हर. आणि राजवाड्यासमोर सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आरती करण्यासाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. रमती राजंती ओम जय जगदानंदी देवी वाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती हो मैया तोडी तान तोडी तान तोडी तान तुरडड 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 रमती सुर वन पर आप विराजित निश्रिन आनंदी हो गावत गंगा शंकर सेवत कर्म शर्म दीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. दीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. सनत कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदे रत्सकीय मानसे सुनारदादि षट्पदे रविन्दुरन्ति देव देव राज कर्म शर्मदे. दीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. दीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष किन्नर पाप लक्ष सार सायुधं तदस्तु जीव जन्तु जन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे. दीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. दीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. महेश केश जातते किरात सूत वारवेषु पंडिते सखे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे. दीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. मात गंगे हर जटा शंकरे हर. नमः पार्वते पते हर हर नर्मदे हर. आरती झाली आहे आणि आरती झाल्यानंतर सगळ्या परिक्रमावासींनी ग्रुप फोटो घेतलेला आहे. वरती फोटोशूट चालू आहे. एक एक करून सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आता दर्शनाला चाललेले आहेत वरती. नर्मदे हर. चला आपण आता वरच्या दिशेने निघालेलो आहोत. या ठिकाणी प्री वेडिंग शूट चालू आहे खाली. चला आता हळूहळू गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे. नर्मदे हर.
समोर इथे आहे राजराजेश्वर मंदिर. तर आपण लांबूनच दर्शन घेणार आहोत कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि पायी परिक्रमावासी जे येतात ते याच ठिकाणी परिक्रमावास्यांना संत निवास म्हणून या ठिकाणी राहण्याची वरती सोय असते. आणि मी जो माझ्या पॉडकास्टमध्ये अनुभव सांगितला होता की मेलेला माणूस जिवंत झालेला आहे, ते हेच ठिकाण आहे. 2021-22 साली इथे राहण्याची सोय आहे परिक्रमावास्यांना. आता सगळेजण मार्केटला चाललेले आहेत. सगळेजण देवदर्शन करून आलेले आहोत. साड्या घेतलेल्या आहे काही परिक्रमावास्यांनी. आणि या ठिकाणी भोजन प्रसादी चालू आहे. आज भोजन प्रसादीमध्ये आहे काय काय आहे मग आज? शेवची भाजी, चपाती, सलाड आणि डाळ. सलाड. नर्मदे हर. जसे जसे परिक्रमावासी दर्शन करून येतील तसं तसं भोजन सुरू आहे. नर्मदे हर. काही परिक्रमावासी भोजन करून इकडे विश्रांती घेतात. भोजन प्रसादी झाल्यानंतर आज आपले दावबट फॅमिलीने या ठिकाणी कन्यांसाठी कन्यापूजन केलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. पेन्सिल यांना पेन्सिल चालू पेन्सिल चलती है ना. पेन नका देता ना. पेन नाही नाही आचल दे रे पेन. चलो यांना घे. नर्मदे हार. आम्ही महेश्वर या ठिकाणावरून निघलो आणि जवळजवळ 150 ते 1.25 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही आता उज्जैन या ठिकाणी आलेलो आहोत. तर उज्जैनला आम्ही आज इथे मुक्काम करणार आहोत. आज महाकालेश्वरांचं दर्शन होणार आणि त्यानंतर बाकीचे काय दर्शन आहेत ते आम्ही उद्या करणार आहोत. तर आम्ही उज्जैन नगरीमध्ये केलेला आहे प्रवेश आणि आता थोड्याच अंतरावरती आमचं जे राहण्याचं ठिकाण आहे आम्ही तिथे चाललेलो आहोत. आता जाता आपल्याला क्षिप्रा मैयाचं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सेव करे वा शंकर तुम भवेतंती. ओम जय जगदानंदी मैया विराजित अगर कपूरवाती. हो मैया अमर कंठ में विराजित घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योति. ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निशिदिन जो कोई पढ़ गावे. हो मैया भजत शिवानंद स्वामी जपत हरी हर. विंदुरती देव देव राजकर्म शर्मदे वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं तदस्तु जीव जंतु तंतु मुक्ती मुक्तिदायकं विरंची विष्णू शंकर. आता आरती झालेली आहे आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते गाडीत बसून निघालेले आहेत महाकालेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी. गाड्या आपण केलेल्या आहेत या ठिकाणावरून. नर्मदे हर. तर आम्ही आता आलेलो आहोत महाकालेश्वर मंदिर या ठिकाणी जे उज्जैनमध्ये आहे. तर आज मी साडी घातलेली आहे कारण की दर परिक्रमामध्ये मी महाकालेश्वरचं दर्शन घेत असताना साडी वगैरे घालतो. छान वाटतं जरा. आणि आता सगळे परिक्रमावासी आतमध्ये दर्शनासाठी गेलेले आहेत. आम्ही जाणार आहे आणि दर्शन घेणार आहोत. तर चला जाऊयात नर्मदे. मी आता दर्शन करून आलेलो आहोत आणि दर्शन करून आल्यानंतर या ठिकाणी आता भोजन प्रसादी तयार आहे. भोजन प्रसादीमध्ये आज आहे पनीरची भाजी,
भात, वरण, चपाती, त्यानंतर इथे आहे सुक्या गवारीची भाजी, भजी आहे, मठ्ठा आहे, त्यानंतर अजून मठ्ठा आहे आणि अजून काय दुसरं श्रीखंड. नर्मदे हर. नर्मदे काढ घेऊया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. की जय, अन्नपूर्णा माता की जय, प्रब्रह्म परमात्मा की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर महादेव. अन्नदाते आहेत आणि त्यांचं अहोभाग्य एवढं आहे की आज महाकालेश्वराच्या दरबारामध्ये आज सगळ्या नर्मदा परिक्रमावाल्यांना त्यांच्याकडून अन्नदान घडतंय. मी सारखं म्हणत असते, तुम्ही कोणतंही दान करा पण तृप्ती भेटत नाही, पण अन्नदान असं एकमेव दान आहे की माणूस म्हणतो वा पोट भरलं. ह्या दानामध्ये तृप्ती भेटते. तर असं आज त्यांच्याकडून अन्नदान घडलेलं आहे आणि असंच त्यांच्याकडून कार्य घडत राहो ही मा नर्मदा मैयाची चरणी प्रार्थना. बोला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, जटाशंकरे हर. नमः पार्वते पतये